श्री संत सद्गुरू बाळू मामा प्रसन्न. आज स्वतः बाळू मामा तुमच्याशी संवाद साधत आहेत. हा संदेश संपूर्ण ऐका, नक्की तुम्हाला चमत्कार दिसेल. देव म्हणत आहेत हा संदेश पूर्ण ऐका. हा शक्तिशाली संदेश जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर नक्की तुमच्या वाटेला आलेली सर्व दुःख दूर होतील. हा संदेश पूर्ण ऐका आणि सहमत असाल तर कमेंटमध्ये श्री संत सद्गुरू बाळूमामा माझा पाठी राखा असं कमेंट करा. नेहमी विचार करण्याचे काम श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्यावर सोडून द्या. नामस्मरण करण्याचे काम तुम्ही करा आणि चिंता करण्याचे काम श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्यावर सोडून द्या. चिंतन करण्याचे काम तुम्ही करा. मेवा देण्याचे काम श्री संत बाळूमामा करतील. तुम्ही सेवा करा. इलाज करण्याचे काम बाळूमामा यांच्यावर सोडून द्या. श्रद्धा ठेवण्याचे काम तुम्ही करा. म्हणूनच म्हणतो भक्तांनो, श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणा हा जन्म पुन्हा येणार नाही. लक्षात ठेवा. मामा म्हणतात तुम्हाला आयुष्यात जितक्या अडचणी येतात त्या अडचणी मी स्वतः दूर करेल. फक्त तुम्ही माझे नामस्मरण करायचे कधीही सोडू नका. हा संदेश पुढे ऐकत चला. नक्की तुम्हाला मोठा चमत्कार दिसेल. बाळूमामा म्हणतात चुका सुधारण्यासाठी ज्याची स्वतःशीच लढाई असते त्याला ह्या जगामध्ये कोणीही हरू शकत नाही. नेहमी दुसऱ्यांच्या चुका काढण्यामध्ये आयुष्यात वेळ घालवू नका. वेळ तुमचा किमतीचा आहे, म्हणून सारख्या दुसऱ्यांचे चुका हुडकू नका. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कुठे चुकत आहात ते चुका तुम्ही पूर्णपणे पहा आणि तुमच्या चुका सुधारा. श्री संत सद्गुरू बाळूमामा हा संदेश पूर्ण ऐका. स्वतः बाळूमामा तुमच्याशी संवाद साधत आहेत. आज हा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नका. आयुष्यात तुमचे वाईट दिवस आले असतील तर तुमचे हेही दिवस सरतील. विश्वास ठेवून हा संदेश पूर्ण ऐकत चला. बाळूमामा म्हणतात खात्री झाल्याशिवाय कोणावर विश्वास नका ठेवू, कारण बाहेरून चांगला दिसणारा नारळ देवासमोर नासका निघत असतो. म्हणून नेहमी प्रत्येकावर विश्वास ठेवून तुमचं आयुष्य धोक्यात घालू नका. मामा म्हणतात कोणाची मदत करण्याकरता धनसंपत्तीची अजिबात गरज नसते, तर फक्त चांगल्या मनाची गरज असते. नेहमी लक्षात ठेवा. देवाने तुम्हाला जर मदत करण्यासाठी परिपूर्ण केले आहे तर त्यासाठी तुम्ही मदत करायला कधीही मागे हटू नका, कारण तुम्हाला एक जिम्मेदारी देवानी तुमच्यावर सोपली आहे. ती म्हणजे इतर व्यक्तींना, संकटात असणाऱ्या व्यक्तींना मदत करण्याची जिम्मेदारी स्वतः देवानी तुमच्यावर सोपवली आहे. म्हणून देवांना अजिबात धोका देऊ नका. मामा म्हणतात विश्वास ठेवा. तुम्ही जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतात तेव्हा तुमच्यासाठी सुद्धा कोठे ना कोठे चांगले होत असते. जर तुम्ही प्रत्येक वेळी तुमचा फायदा करून घेचाल तर लक्षात ठेवा देव सर्व काही पाहत आहे. भक्तीचे नाम श्री संत सद्गुरू बाळूमामा, शक्तीचे नाम श्री संत सद्गुरू बाळूमामा आणि आनंदाचे नाम श्री संत सद्गुरू बाळूमामा. सुखाचे धाम श्री संत सद्गुरू बाळूमामा. बोला बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं. हा संदेश पुढे ऐकत चला. मामा म्हणतात कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काही वाईट होणार नाही, कारण तुमच्या करता आणि करविता तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. म्हणून कसलीही चिंता न करता आयुष्य चांगल्या पद्धतीने जगत चला. समतोल मनासारखे कोणतेही वृत्त नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दैयासारखे कोणतेही पुण्य नाही. श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं. मामा म्हणतात तू कितीही मोठ्या अडचणीत सापड, फक्त मला मनापासून हाक मार. मी नक्की तुला अडचणीच्या वेळी मदत करेल. हा संदेश पूर्ण ऐकत चला. जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात बाळूमामा यांची गरज असेल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी ते नक्की धावत येतील.
फक्त तुम्ही बाळूमामा यांची भक्ती निस्वार्थ मनाने निस्वार्थ प्रेमाने केली पाहिजे. मामा म्हणतात, उगच भेटूसी भई ये पळू दे, जवळ येऊ दे बाळूमामा यांची शक्ती तुला कळू दे. जगी जन्म मृत्यू खेळ असा, तू घाबरू नको तू बाळ त्याचा. बाळूमामा म्हणतात, ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य काही नको नाही. मामा म्हणतात, मला सर्व काही ठाऊक आहे. तुझ्या जीवनामध्ये तू भरपूर दुःखांना सामोरे जात आहेस. आता तुझ्या आयुष्यातील सर्व दुःख नष्ट होणार आहेत. हा संदेश संपूर्ण पहा, नक्की आयुष्यातील सर्व दुःख जळून जातील. हा संदेश अजिबात टाळू नका. लक्षात ठेवा, तुम्ही जर बाळूमामा यांचे नामस्मरण केला तर कधी कधी तुम्हाला देवते देखील देतो, ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केली नसती. म्हणून हा संदेश पूर्ण ऐका, नक्की मोठा चमत्कार होईल. हा महत्त्वपूर्ण संदेश जर आज तुम्ही दुर्लक्ष करसाल तर तुमच्या भाग्याला येणारे सर्व चांगले चमत्कार तुम्ही गमावून बसाल. म्हणून काही मिनिट हा संदेश ऐकण्यासाठी द्या. इतर वेळी तुम्ही वाईट ठिकाणी तुमचा वेळ घालवत असतो, मात्र हा संदेश ऐकण्यासाठी तुमचा महत्त्वपूर्ण वेळ जरूर द्या. देव म्हणतात, नेहमीप्रमाणे आज मी तुला काहीतरी तुझ्या आयुष्याबद्दल काहीतरी सांगायला आलो आहे आणि ते ऐकून तुला नक्की आनंद वाटेल. देव म्हणतो, माझ्या प्रिय बाळा, हा संदेश पूर्ण ऐक, तुला नक्की मोठा अनुभव येईल. मी तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर नेहमी माझा आशीर्वाद सदैव राहतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर ऐक. देव म्हणतो, तू लहानपणी पासून भरपूर दुःखांना तुम्ही सामोरे गेला आहात. मला सर्व माहीत आहे आणि लहानपणीपासून तुम्हाला माझ्याशिवाय दुसरे कोणी नाही. तुम्ही नेहमी जीवनात एकटा राहिला आहात. तुम्हाला तुमच्या बाहेरच्या व्यक्तींनी तुम्हाला खूप वेळी अनोळखी असल्यासारखे तुमच्यासोबत दरवेळेस वागले आहेत आणि सध्या देखील वागत आहेत. जर तुम्हाला असे वाटत असले की तुम्ही कुठेतरी चुकत असाल तर अजिबात नाही. तुम्ही कुठेही देखील चुकत नाही. फक्त तुम्हाला सर्वजण तुम्हाला टॉर्चर करत आहेत. मामा म्हणतात, कधीही कोणाच्या बोलण्यावर लक्ष देऊ नका. जर तुम्ही प्रत्येकाच्या बोलण्यावर लक्ष देचाल तर तुम्ही स्वतःचं आयुष्य धोक्यात घालचाल. कारण तुम्ही जेव्हा एखाद्याच्या बोलण्यावर लक्ष देतात आणि तुम्हाला तो वाईट बोलत असतो तेव्हा नक्की तुम्हाला वाईट वाटते आणि तुम्हाला आयुष्यात भरपूर काही गमावल्यासारखे वाटते. मात्र आता तुमची सर्व काही चूक तुमची अजिबात नाही. मात्र तुम्हाला असे वाटते सर्व चूक तुमची आहे, म्हणून तुम्हाला सर्वजण असं बोलत आहेत, असं तुमच्याशी वागत आहेत. लक्षात ठेवा, देवांचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी असतो. देव म्हणतात, तुम्ही आता काहीच नाही. तुमच्या आयुष्यातील बालपणीच्या आठवणी आणि त्यांच्या शब्दांनी आजपर्यंत तुम्हाला भरपूर छळले आहे. कारण तुम्हाला आयुष्यात प्रत्येक वेळी दुःख आले आहे. सुख आले त्याच्या पाठोपाठ लगेच दुःख येत आहेत. लक्षात ठेवा, आयुष्य म्हटल्यानंतर दुःख येणारच. तुम्ही तुमच्या आयुष्यात नेहमीप्रमाणे आनंदी क्षणांना हुकवत आहात. प्रत्येक वेळी तुम्ही आयुष्यात दुःख आले म्हणून रडत आहात. देव म्हणतो, अरे बाळा, हर बारी जर वेळेस रडत बसणं सोड, दुःखांना सामोरे जाण्याला शिक. कारण दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. फक्त बाकीचे लोक दुःख सांगत नसतात आणि सुखही सांगत नसतात. कारण त्यांना ठाऊक आहे, इथे प्रत्येकाला जर आपली जखम दाखवायला गेलं तर इथे प्रत्येकाच्या घरात मीठ आहे, मात्र औषध नाही. त्याचप्रमाणे प्रत्येकाला तुला सुख आले तर सांगतो आणि दुःख आले ते तर सांगतोच. म्हणून प्रत्येकाला काही सांगू नको. जे तुला आपले लोक वाटतात त्यांना सांग. देव म्हणतो, प्रत्येक वेळी मी दिलेला आनंद, मी दिलेले दुःख तू प्रत्येक वेळी स्वतः अनुभव घे. दुसऱ्यांना जर वेळेस सांगत असतील तर कोणी तुझ्या बोलण्याकडे लक्ष अजिबात देणार नाही. कारण प्रत्येकाच्या जीवनात दुःख सुख असतातच, ते तुला सांगत नसतात. लक्षात ठेव, तुझं आयुष्य इतकं साधं सोपं नाही.
तुला आयुष्यात प्रत्येक लोक भेटतील, तुला प्रत्येक जमान्यात ह्या लोक भेटतील. फक्त तुला समजून जायचं आहे कोण आपलं आणि कोण परकं. तुझं आयुष्य इतरांसारखं आयुष्य नाही, तुझं आयुष्य वेगळं आहे. तुझं सध्या वर्तमान काळ तुला कष्टाने आणि मेहनतीने घालवायचं असेल तर देव म्हणतो वर्तमान काळात जर रडशील तर भविष्य काळात सुखी राहशील. म्हणून लक्षात ठेव, आज रडत असतील तर वर्तमान काळ हा तुझा रडका असला तर भविष्य काळ नक्की तुझा आनंदाने भरलेला असेल. म्हणून हा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नको. तुला हर वेळेस जर बाळेस असं वाटत असेल की नेहमी आनंद आल्यानंतर त्याच्या पाठोपाठ लगेच दुःख येत आहेत, आनंद आला तर तुला खूप वेळा टेन्शन येते की आता आनंद म्हणजे याबरोबर दुःख देखील आलेच असतील. लक्षात ठेव, प्रत्येकासोबत असेच होत असते. तुला वाटते तुझ्या आयुष्यातच असे होत आहे, मात्र प्रत्येकाच्या आयुष्यात असे होत असते. आनंदा पाठोपाठ दुःख येतच असतात. म्हणून प्रत्येक वेळी विचार करणं सोड, आयुष्य नीट जग, कारण तुझ्यासारखं आयुष्य इतरांचे स्वप्न असते. लक्षात ठेव, तुला जे देवांनी दिलं आहे त्यामध्ये समाधान मानून घे, काही देखील कमी पडणार नाही. देव म्हणतो नेहमीप्रमाणे तू स्वप्नांच्या पाठलाग करत आहेस. लक्षात ठेव, आत्मविश्वासाने जर तू ध्येयाच्या रस्त्यावर चालतील तर तू कोठेही जाऊन धडकणार नाहीस. ध्येयाचा रस्ता तुझा सोपा नाही. लक्षात ठेव, भरपूर अडचणी येतील, त्या अडचणींना सामोरे तुला जावेच लागेल. जर तू त्या रस्त्यावरून मागे पलटलास किंवा मागे वळलास तर लक्षात ठेव, नक्की पुढे जाण्यासाठी तू परिपूर्ण नसशील. देव म्हणतात हा संदेश पुढे ऐकत चल, नक्की तुला मोठा अनुभव येईल. जर तुमचा बाळू मामा यांच्या श्रद्धेवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा, बाळू मामा माझा पाठी राखा. मामा म्हणतात माझ्या प्रिय बाळांनो, हा विचार आता सोडून द्या की तुम्ही नेहमी चुकीचे ठरत आहात. तुम्ही आयुष्यात काहीतरी चूक करत आहात, त्यामुळे तुमचं आयुष्य वाईट चालत आहे. आता हा विचार सोडून द्या, कारण तुम्ही जर आयुष्यात चांगल्या पद्धतीने वागत असला तरी देखील तुमचं आयुष्य वाईट जात असेल तर आता सर्व काही चिंता सोडून द्या. कारण तुम्ही जर वेळेस तुमची चूक काढू नका, कारण चूक प्रत्येकाची असते, मात्र तुम्ही चूक स्वतःशी काढत असतात. हा संदेश पुढे ऐकत चला, नक्की मोठा अनुभव येईल. नेहमीप्रमाणे दुःख आली तर रडत बसू नका, त्या दुःखांना सामोरे जाण्याची जिद्द ठेवा. जर तुम्ही प्रत्येक वेळी दुःखांना सामोरे जाण्यापूर्वी रडत बसचाल की हे दुःख माझ्यावरच, माझ्या नशिबातच का आले असं म्हणत बसचाल तर लक्षात ठेवा, दुःख हे तुमची परीक्षा पाहण्यासाठी येत असतात, तुमची ताकद पाहण्यासाठी येत असतात. आणि जर तुम्ही त्या दुःखांना बेहून राहाल तर ते दुःख तुम्हाला बेहून घालतीलच. लक्षात ठेवा, दुःख हे तुमची परीक्षा पाहण्यासाठी येत असतात. देव म्हणतात नेहमीप्रमाणे तू मला प्रत्येक वेळी माझे नामस्मरण करत असतो. देव म्हणतो प्रत्येक वेळी लक्षात ठेवा, जो भक्त देवांचे नामस्मरण आणि निस्वार्थ मनाने भक्ती करत असतो त्याला अडचणीच्या वेळी कोणत्या ना कोणत्या वेळी देवी शक्ती येऊन त्याला मदत करतच असते. म्हणून देवांचे नामस्मरण करणे कधीही सोडू नका. हा संदेश संपूर्ण ऐकत चला. देव आज तुम्हाला सांगत आहेत, तुम्ही आयुष्यात फक्त खचून जाऊ नका. प्रत्येक वेळी जर तुम्ही अडचणी आल्या म्हणून रडचाल तर त्या अडचणी कम होणार नाहीत, मात्र वाढणार नक्कीच. लक्षात ठेवा, विचार करणे सोडून द्या. विचार करण्याने दुःख कम झाले असतील तर आज कोणाच्या देखील जीवनात दुःख नसली नसतात, कारण प्रत्येक जण आज विचार करत आहे. मात्र जो व्यक्ती आनंदी जीवन जगतो तोच व्यक्ती आयुष्यात चांगलं जीवन जगत असतो. देव म्हणतात तुमची इच्छा पूर्ण होणारच. विश्वास ठेवून श्रीसंत बाळू मामा यांच्यावर निशंक सोपवून तुम्ही विश्वासमुक्त कर्म करत चला. तुमच्या नक्की इच्छा पूर्ण होतील. प्रत्येक वेळी
लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य हे कर्माने भरलेलं आहे. तुमचे कर्म जसे असतील तसं तुमचं आयुष्य होईल. म्हणून हा संदेश आज संपूर्ण ऐकत चला. मामा म्हणतात, कोणत्याही व्यक्तीजवळ वादविवाद भांडण झाले असतात. त्यासाठी सुखी व्हायले असेल तर आपणच माघार घ्यावी लागते. प्रत्येक काळ जर तुमचा वादविवाद होत असेल तर तुम्ही माघार घ्या आणि त्या व्यक्तीला पूर्णपणे बोलणे सोडून द्या. कारण प्रत्येक वेळी चूक दोघांपैकी एकाची असतेच. मात्र तुम्ही त्यावेळी रागा जे बोलला असतात ते तुमचे शब्द पुढील व्यक्तीच्या मनाला लागतात किंवा त्याचे शब्द तुमच्या मनाला लागतात आणि मोठा वादविवाद होत असते. अचूकता पाहिजे असेल तर सराव महत्त्वाचा असतो. जर तुम्हाला प्रत्येक वेळी आयुष्यात सरळ चालायचे असेल तर तुम्हाला सरळ चालण्यासाठी रस्ता कसा आहे तुम्हाला समजला पाहिजे. कुठे खड्डे आहेत आणि कुठे रस्ता चांगला आहे तुम्हाला समजलं पाहिजे. देव म्हणतो, आयुष्यामध्ये तुम्हाला जर अचूकता पाहिजे असेल तर तुम्हाला अनुभव सराव हा पाहिजेच. तुम्हाला आयुष्य जगण्यासाठी सराव पाहिजे असतो. त्यामुळे देव तुम्हाला दुःख देत असतो, कारण त्यामधून तुम्ही जीवनाचा पूर्णपणे सराव करून घ्यावे. देव सराव तुमच्याकडून करून घेत असतो. लक्षात ठेवा, देव तुमची परिस्थिती बदलत नसेल तर तुमची मनस्थिती त्याला बदलायची आहे. म्हणून तुमची परिस्थिती देव बदलत नसेल. देव म्हणतो, मी प्रत्येक वेळी प्रत्येकाची परिस्थिती वाईट करत नाही. मला जेव्हा काहीतरी त्या व्यक्तीला शिकवायचे असते आणि जेव्हा त्याला त्याचे स्वप्न पूर्ण करण्याची त्याची मला जिद्द पाहायची असते तेव्हा मी त्याच्यावर अशी वेळ आणत असतो. लक्षात ठेवा, योग्य व्यक्तीसमोर व्यक्त होणं आणि अयोग्य व्यक्तीपुढे गप्प राहणे म्हणजे येणाऱ्या संकटांना दूर ठेवण्यासारखे आहे. प्रत्येक काळ बोलू नका. बोलून स्वतःचे हास्य करून घेऊ नका. मामा म्हणतात, जगातील सर्व विचारी डोक्यांपेक्षा एक प्रेमळ अंतःकरण श्रेष्ठ असते. तुम्ही प्रत्येक काळ दुसऱ्यांच्या चुका काढत बसू नका किंवा तुमची चूक काढत बसू नका. कारण जीवनामध्ये प्रत्येक काळ चुका काढण्यामध्ये आयुष्याची वेळ तुम्ही बर्बाद करत आहात. दृष्टिकोन हा मनाचा आरसा आहे. तो नेहमी विचारच प्रवाह तीर्थ करतो. लक्षात ठेवा, संकटात सापडल्यावरच माणूस स्वतःला ओळखतो. त्याचप्रमाणे संकट आले तर तुम्ही स्वतःमधली ताकद ओळखू शकता, स्वतःमधले बळ ओळखू शकता. नाहीतर तुम्ही तुमच्यावर जेव्हा संकट येत नसतात तेव्हा तुम्ही फक्त स्वतःला नशीबवान समजत असतात. मात्र जेव्हा संकट तुमच्यावर येत असतात तेव्हा तुम्ही नशिबाला दोष देत असतात. देव म्हणतो, संघर्ष करा, मेहनत करा. एक दिवशी यश तुम्हाला नक्की मी देईल. कारण यश तुम्हाला देण्यासाठीच मी आहे. तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ देण्यासाठी मी आहे. फक्त तुम्हाला त्यासाठी मेहनत ही पूर्णपणे करावी लागेल. हा संदेश इतका ऐकला असाल तर कमेंट जरूर करा आणि आपलं भक्तिमय यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भले यशस्वी होण्याची खात्री तुम्हाला नसेल तरी देखील तुम्ही संघर्ष करण्याची प्रेरणा तुमच्यामध्ये नक्की असली पाहिजे. जर तुम्ही प्रत्येक वेळी संघर्ष करण्यासाठी मागे हटत असाल तर लक्षात ठेवा, तुम्ही वाईट काम करत आहात. देव म्हणतो, संघर्ष करण्याची ज्या व्यक्तीमध्ये पूर्णपणे बल असतात तोच व्यक्ती यशापर्यंत गाठत असतो. तुमचं आयुष्य घडवायचं की वाईट संगतीनं बिघडवायचं हे पूर्णतः तुमच्या हातात आहे. देवांच्या हातात किंवा तुमच्या नशिबात काही नसते. तुमचे आयुष्य तुम्हाला बिघडवायचे असेल तर तुम्ही संगत वाईट लोकांची करत असतात. लक्षात ठेवा, जीवन तुम्हीच आहात. संघर्ष तुम्हालाच करायचा आहे. बाकीचे फक्त देव पाहणार आहे. पण तुम्ही मात्र तुमच्या कामाशी काम ठेवा. कारण देव तुम्हाला एक ना एक दिवस
तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. फक्त पंख असून काही उपयोग नाही. खरी आकाशातील उंच भरारी त्या पंखात असणाऱ्या आत्मविश्वासात असली पाहिजे. नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यातील सर्वात मोठा गुरु आत्मविश्वास आहे. जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून प्रत्येक काम करत असाल तर तुमच्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही. म्हणून स्वतःवरती विश्वास ठेवा. तुमच्यासाठी सर्व काही शक्य आहे. संघर्ष केल्याशिवाय कोणीही महान होत नाही. जोपर्यंत छन्नीचा घाव घेत नाही, दगड सुद्धा देव होत नाही. त्याच प्रकारे संघर्ष केल्याशिवाय कोणीही पुढे जात नाही. तुम्हाला ध्येय प्राप्त करायचे असेल तर सर्वात मोठे औषध संघर्ष, सर्वात मोठे गुरु आत्मविश्वास. तुम्हाला बाकी कोणतीही काळजी करायची नाही. बाकी यश देणे देव पाहून घेईल. फक्त तुम्हाला संघर्ष इतके करायचे आहे की तुमचं नशीब देखील तुमच्या पुढे झुकलं पाहिजे. बाळू मामा म्हणत आहेत, बाळा, हा संदेश पुढे ऐकत चल. जेव्हा तू बाळू मामा यांची भावाने निस्वार्थ प्रेमाने भक्ती करत असतो तेव्हा तुला देवी शक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन मदत करतच असते. लक्षात ठेवा, आज जे वाईट दिवस आहे ते एक ना एक दिवस नक्की जातील. ध्येय तीच व्यक्ती गाठू शकते ज्यांच्या स्वप्नामध्ये उमेद असते. जर तुम्हाला ध्येय गाठायचे असेल तर तुमच्या स्वप्नामध्ये उमेद असली पाहिजे. नेहमी लक्षात ठेवा, जे वेगळे विजेते असतात ते वेगळे काही करत नसतात. फक्त ते प्रत्येक गोष्ट ही वेगळी करत असतात. देव म्हणतो नेहमीप्रमाणे आयुष्यात काहीतरी नवीन करा. नक्की नवीन केल्यानंतर तुम्ही यशस्वी होणार. आज जर तुम्ही निदान एक पाऊल टाकले तर निदान एक काम पूर्ण करा. निदान एक अडथळा ओलांडा. निदान प्रयत्न तरी करूनच टाका. तुम्ही जेव्हा प्रयत्न करचाल तेव्हा तुम्हाला समजेल की तुम्ही यशस्वी होणार का नाही. मात्र देव म्हणतो, जो व्यक्ती प्रयत्न करत असतो त्याला यश हे मिळतच असते. हा संदेश आज पाहूनही दुर्लक्ष करू नका. देव म्हणतात, मनुष्याजवळची नम्रता संपली की त्याच्या जवळची माणुसकी संपली म्हणून समजावे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, काही झाले तरी तुम्ही स्वतःमधली माणुसकी कधीही सोडू नका. हा संदेश पुढे ऐकत चला, नक्की मोठा चमत्कार दिसेल. देवपूजा करत असताना 15 अशा चुका कधीही करू नका. आज आपण पाहणार आहोत कोणत्या त्या 15 चुका आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. हिंदू संस्कृती देवतांची नित्य पूजा उपासना केली जाते. तुम्हाला देखील माहिती आहे, देवतांची दररोज पूजा उपासना केल्याने घरात सुख शांती प्राप्त होते आणि घरात सर्व काही चांगल्या प्रकारे चालत राहतं असे मानले जाते. घरात नित्य दररोज उपासना केल्याने घरातील सर्व दुःख, दारिद्र्य, रोगपिढ्यांचे हरण होते. म्हणून घरात होणारे क्लेश, वादविवाद टाळत असतात. यामुळे प्रत्येक घरोघरी देवतांचे यथाशक्ती भक्तिभावाने पूजा केली जाते. मात्र देवपूजा करत असताना काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं. यामुळे देवतांची सदैव कृपादृष्टी आपल्यावर राहील. तर पाहूया कोणते ते 15 नियम आहेत. हे नियम लक्षपूर्वक ऐका, नक्की फायदेशीर ठराल. तर ते नियम आहेत. नियम नंबर 1, घरात देवपूजा करताना देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली असणे आवश्यक आहे. भग्न मूर्तीची पूजा कधीही करू नका. लक्षात ठेवा, तुमच्या घरात देवपूजा करताना देवतांच्या मूर्तीची प्रतिष्ठा झालेली असणं भरपूर आवश्यकता आहे. म्हणजे तुम्ही दुकानातून किंवा एखाद्या बाहेरून जर तुम्ही मूर्ती आणला तर लगेच देवाऱ्यावर किंवा ढेवाऱ्यात ती मूर्ती ठेवणं योग्य नाही. भग्न मूर्तीची पूजा कधीही करू नका. नियम नंबर 2, घरातील घराला कळस कधीही नसू नये. हा नियम तुम्हाला देखील ठाऊक असेल. आणि तिसरा नियम आहे, देवपूजेच्या वेळेस इतरांशी केव्हाही बोलू नका. म्हणजे जेव्हा तुम्ही देवपूजा करत असता त्यावेळी इकडे तिकडे कधीही आपलं लक्ष देऊ नका. तुम्ही शांत आणि स्वच्छ मनाने केलेली उपासनाच
यशस्वी मानली जाते. काही लोक पूजा करताना वारंवार मोबाईलकडे पाहतात किंवा आजूबाजूकडील परिसर, आजूबाजूकडील घरातील काय करतात याकडे लक्ष देतात. मात्र हे योग्य मानले जात नाही. लक्षात ठेवा, देवपूजा करत असताना तुमचे लक्ष पूजेकडेच असावे, इतर कोठेही नाही. पूजा करताना हे आता अजिबात करू नका. यापुढे अशी चूक करू नका. अशी चूक करचाल तर हा देवाचा अपमान आहे असं मानले जाते. तुम्ही हे करत असाल तर आजपासूनच सोडा. अशा प्रकारे पूजा केल्याने तुम्हाला पूजेचे फळही मिळत नाही आणि देवही तुमच्यावर प्रसन्न होत नाही. लक्षात ठेवा, तुमचे लक्ष एका जागेवर असले तर एकाच जागेवर राहिले पाहिजे. इकडे तिकडे लक्ष देचाल तर नक्की तुम्ही प्रयत्न करत असला तरी देखील तुम्हाला यश मिळत नसते. नियम नंबर 14 आहे, देवपूजा करण्यापूर्वी स्वतःच्या कपाळी गंध किंवा कुंकवाचा टिला आवश्यक लावा. शरीर शुद्धीसाठी भस्म लेपन करावे. लक्षात ठेवा, देवांची पूजा करत असताना तुमच्या कपाळावरती टिका असला पाहिजे. हे प्रचंड महत्त्वाचं मानलं जाते. आणि नियम 5वा आहे, शंख घंटेशिवाय पूजा अजिबात करू नका. जर तुमच्या देवघरात घंटा नसेल आणि शंख नसेल तर अजिबात देवपूजा करू नका. जर घंटा देखील असेल तर नक्की करा, कारण देवघरातील शंखाला अक्षता वाहू नये. लक्षात ठेवा. आणि नियम नंबर 6 आहे, देवाचे आसन आपल्या आसनापेक्षा जास्त उंचीचे असावे. म्हणजे तुम्ही एखाद्या पाट्यावर किंवा एखाद्या आसनावर बसून देवपूजा करत असाल तेव्हा देवघरापेक्षा किंवा देवघरामधील जे देवांचे आसन आहे ते जर बारीक असेल आणि तुमचं आसन बसायचं मोठं असेल तर नक्की हे चुकीचं आहे. देवांचे आसन आपल्या आसनापेक्षा मोठं असलं पाहिजे. नियम नंबर 7 आहे, तर्जनीने अंगठ्याजवळच्या बोटाने देवाला गंध कधीही वाहू नये. यासह एका दिव्यावरून दुसरा दिवा प्रज्वलित करू नये. लक्षात ठेवा, तुम्ही तर्जनी म्हणजेच अंगठ्याजवळच्या बोटाने देवाला गंध वाहू नका. नियम नंबर 8 आहे, देवपूजेसाठी शिळे जळ म्हणजेच पाणी व शिळे फुले व्यर्थ होत. मात्र तुळशी पत्रे व तीर्थोदक शिळी असली तरी चालतात, याची विशेष काळजी घ्यावी. नियम नंबर 9 आहे, देवांची आरती करताना निरांजन देवाच्या मस्तकावरून नेऊ नये. देवांचा उजव्या बाजूस तुपाचा व डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावा. हा सर्वात मोठा नियम मानला जातो. आणि नियम नंबर 10 आहे, देवघरात देवांच्या तसबिरी फोटो लावताना त्या एकमेकांसमोर अजिबात लावू नये. तसं केल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता असते. नियम नंबर 11 आहे, देवाला प्रतशिक्षा नेहमी विषम संकेत घालावी. जागा नसल्या स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे असे गोल फिरावे. मात्र प्रदशिक्षा नेहमी विषम संकेतच घालावी. लक्षात ठेवा. आणि 12वा नियम आहे, 12वा नियम भरपूर महत्त्वपूर्ण आहे. नेहमी लक्षात ठेवा, देवपूजा करत असताना तुम्ही देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर ते लगेच खाऊ नका. असे केल्यानंतर ते वाईट मानले जाते, म्हणून असे अजिबात करू नका. नियम नंबर 13वा सर्वात अगदी महत्त्वपूर्ण आहे. अनेकदा पूजा करत असताना देवाचा दिवा जमिनीवर ठेवला जातो. असे करणे अशुभ मानले जाते. देवाचा दिवा लावल्यानंतर तो कधीही जमिनीवर ठेवू नये. तो देवघरात ताटात किंवा तांदळामध्ये ठेवावा, अन्यथा तुमच्यावर देखील देवाचा कोप पाहायला मिळू शकतो. म्हणजे दिवा लावण्याआधी जर जमिनीवर असेल तर काही हरकत नाही, मात्र जर दिवा लावल्यानंतर जमिनीवर ठेवाल तर हे वाईट मानले जाते. नियम नंबर 14 आहे, पूजा करताना भगवान विष्णूला तांदूळ आणि गणेशाला तुळस आणि माँ दुर्गाला दुर्वा अर्पण करू नका. याशिवाय चुकूनही सूर्यदेवाला बिल्वपत्र अर्पण करू नका. असे केल्याने देव प्रसन्न होण्याऐवजी क्रोधित होत असतात असं म्हटले जाते. आणि शेवटचा 15वा नियम आहे,
हा नियम लक्षपूर्वक ऐका. असं म्हटले जाते, तुमच्या देवघरात असलेला शंख कधीही जमिनीवर तुम्ही ठेवू नये. माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंना शंख खूप प्रिय आहे अशी मान्यता हिंदू धर्मामध्ये आहे. जमिनीवर शंख ठेवणे हे अशुभ मानले जाते, लक्षात ठेवा. त्यामुळे ते नेहमी एका लाल रंगाच्या कपड्याच्या वर ठेवा. श्री संत सद्गुरू बाळूमामा. जर तुम्ही इतके हे नियम ऐकला असाल तर आभार. हे नियम कधीही लक्षात ठेवा. ह्या चुका जर तुम्ही करत असाल तर नक्की देव तुमच्यावर क्रोधित होतील. या पुढल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत देवांचे शुभ संकेत कोणते असतात. जर तुम्हाला देखील याच्याबद्दल एक व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंटद्वारे आम्हाला जरूर कळवा. श्री संत सद्गुरू बाळूमामा. मामा म्हणतात, आयुष्यात काही झाले तरी चिंतित होऊ नको. तू जर आयुष्यामध्ये नेहमी चिंता करत असशील की तुझ्या भविष्याची, तर अजिबात करू नको. तू जितकी चिंता जास्त करशील तितके तुझे दुःख वाढतील. म्हणून चिंता करणे सोड आणि हा संदेश संपूर्ण ऐकत चल. नक्की तुला आनंदाची बातमी मिळेल. हा संदेश पुढे ऐकत चल, नक्की आनंदाची बातमी मिळेल. श्री संत सद्गुरू बाळूमामा. ज्या प्रकारे तुम्हाला आयुष्यात येणारे अडथळे न सांगता येतात, त्या प्रकारे तुम्हाला सुख देखील न सांगताच येत असते. सुख आल्यावर माजू नये आणि दुःख आल्यावर रडू नये. हा नियम लक्षात ठेवा. देव म्हणतात, काही झाले तरी आयुष्यात दुःख आल्यानंतर तुम्ही त्या दुःखांना पळून जाऊ नका. त्या दुःखांचा सामना करा, कारण ते दुःख तुमच्या अंगामधील बळ पाहण्यासाठी येत असतात. लक्षात ठेवा, आयुष्यात काही झाले तरी तुम्हाला दुःख किंवा अडचणी आल्यानंतर रडायचे नाही. लक्षात ठेवा, स्वतःला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा तुम्हाला स्वीकार करावाच लागेल. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात आणि जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती हे नेहमी होत असते, ती कधीही थांबत नसते. श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात, आयुष्यात जो व्यक्ती सोबत असणाऱ्या व्यक्तीला देखील मोठा करतो त्याची प्रगती कधीही थांबत नाही. लक्षात ठेवा, निष्ठून चाललेले काही हातास लागण्याआधी तरी मना नको निष्कारण लागू चिंतेच्या नादी. आयुष्य वाहते म्हणून बेचैन जगा का व्हावे. ओंजळीत येईल तितके आपले धरुणी चालावे. जितकं तुम्हाला देवाने दिले आहे, जितकं देव तुम्हाला देत आहे तितकं तुम्ही सुख घ्या, कारण देव प्रत्येकाला सुख देत असते. फक्त ते घ्यायचे का दुःख घ्यायचे हे तुमच्या हातात आहे. देव म्हणतात, 200 गोडवळ्या संदेशांपेक्षा आज इतकं करून पहा. हसुसलेल्या कानांसाठी, व्याकुळलेल्या नात्यांसाठी वेळात थोडा वेळ काढून 2 शब्द बोलून तर पहा. नक्की तुमच्या म्हणण्यावर सर्वजण प्रसन्न होतील आणि नाती कधीही तुटणार नाहीत. मामा म्हणतात, तुम्हाला जर नाती टेकवून ठेवायची असतील तर तुम्हाला प्रत्येक वेळी बोलावंच लागेल समोर दिसल्यानंतर. लक्षात ठेवा, निसर्गाला रंग हवा असतो, फुलाला गंध हवा असतो. व्यक्ती ही एकटी कशी राहणार, तिलाही मैत्रीचा छंद हवा असतो. श्री संत सद्गुरू बाळूमामा. तास एखाद्या व्यक्तीची वाट पाहणं यासारख्या यातना नाहीत, पण कोणीतरी वाट पाहत आहे ह्या जाणीवेसारखं सुखी नाही. या जाणीवेतूनच माणसं धावत्या गाड्या पकडत असतात. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये तुमची देखील कोणी ना कोणी वाट पाहतच असेल. यश तुमची वाट बघत आहे. फक्त तुम्हाला प्रयत्न इतके करायचे आहे की तुमचे नशीब देखील तुमच्या पुढे गुडघे टेकले पाहिजे. मामा म्हणतात, दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल मनात राग धरत असाल तर तुमच्या आयुष्याच्या शाळेत तुम्ही अजून खूप लहान आहात. लक्षात ठेवा, केव्हाही कोणाच्या सांगण्यावरून किंवा बोलण्यावरून कोणावरही विश्वास ठेवू नका. तसे करचाल तर नक्की तुम्ही अजून तुमच्या आयुष्याच्या शाळेत भरपूर लहान आहात, म्हणून तुम्हाला खूप काही शिकायची गरज आहे. संदेश पुढे ऐकत चला, नक्की मोठा अनुभव येईल. मामा म्हणतात, लोकांचं बोलणं कधी मनावर घेऊ नका, कारण लोक पेरू विकत घेतात
मात्र गोड आहे का नाही असे विचारतात आणि खाताना मीठ लावून खात असतास म्हणून प्रत्येकाचं बोलणं मनावर घेचाल तर आयुष्यात जगणं मुश्किल होईल. हा संदेश पुढे ऐकत चला, नक्की मोठा अनुभव येईल. सुख आणि दुःख हे काय पाहत असतात तुम्हाला ठाऊक आहे का? देव म्हणतात सुख व्यक्तीचा अहंकार तर दुःख व्यक्तीच्या धैर्याची परीक्षा घेत असते. म्हणून त्यांना सामोरे जाण्यासाठी नेहमी सतर्क राहा, कारण ते केव्हा येतील ते अजिबात सांगता येत नाही. लक्षात ठेवा कितीही मोठी संकट आले तरी बाळूमामांचे नामस्मरण करणं कधीही रोखू नका. मामा म्हणतात मी प्रत्येकाच्या अडचणीच्या वेळी मी सांगून नाही न सांगता धावून येतो. म्हणूनच माझ्यावर सर्वजण इतका विश्वास ठेवतात. लक्षात ठेवा चेहरा कितीही सुंदर असेना, जर जीभ कडू असली तर ती लोक तोंड फिरून घेतच असतात. लक्षात ठेवा कोणावरही कधीही चिडू नका किंवा कोणाचे मन लक्षात किंवा मनात घेऊ नका. तसं करचाल तर आयुष्यभर तुम्हाला तुमचं आयुष्य तुमचं नशीब फुडकं वाटेल, कारण प्रत्येकजण इथे काही ना काही बोलून जातं. देव म्हणतात लक्षात ठेवा तुम्हाला तुमचं भविष्य आनंदमय करायचं असेल तर तुम्हाला तुमचा वर्तमान काळ वाया घालवला नाही पाहिजे. जर तुम्हाला तुमचं भविष्य आनंदमय करायचं असेल तर तुम्हाला खरोखर भविष्य आनंदमय करायचं असेल तर हा संदेश पुढे ऐकत चला. लक्षात ठेवा जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एकच काम करा, चूक झाली तेव्हा माफ करा आणि कोणी चुकलं तर त्याला माफ करा. देव म्हणतो हा संदेश पुढे ऐकत चल, विश्वास ठेव तुझे हेही दिवस सरतील. असं म्हणणारे मामा कधीही वाईट बोलत नाहीत. बाळूमामा म्हणतात असे जीवनात काही नियम आहेत, ते नियम लक्षात ठेवा. तुमच्या ज्या ठिकाणी तुम्हाला मान नाही त्या ठिकाणी कधीही जाऊ नका, तसं कधीही करू नका. ज्यांना खरे सांगितल्यावर प्रचंड राग येतो त्यांची कधीही मनधरणी करत बसू नका. जे तुमच्या नजरेतून उतरले त्यांना कधीच त्रास करून घ्यायचा नाही त्यांचा कधीही. लक्षात ठेवा हे नियम. आज जर तुम्ही हा संदेश पूर्ण ऐकत असाल तर कमेंटमध्ये म्हणा बाळूमामा मी तुमच्यासाठी पूर्ण वेळ देत आहे. समजण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. याचे कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्याची मनाचा मोठेपणा लागतो. लक्षात ठेवा देवानी स्वभाव सर्वांना वेगळे दिलेला आहे. प्रत्येकाचा स्वभाव हा वेगळा असतो, मात्र हा स्वभाव जितका प्रचंड वेगळा आहे तितकं काही देखील नाही. हा स्वभाव एकदा जसं देवानी दिला आहे तसंच असतो. लक्षात ठेवा देव म्हणतात जर तुम्ही कितीही प्रयत्न केला तुमचा स्वभाव बदलण्याचा तर तो अजिबात तुम्ही बदलू शकत नाही. कितीही प्रयत्न केला तुम्ही स्वतःचा देखील आणि दुसऱ्यांचा देखील स्वभाव बदलू शकत नाही, कारण कांद्याला कितीही प्रेमाने कापलं तरी तो अश्रू देत असतो. लक्षात ठेवा देवांनी तुम्हाला स्वभाव दिला आहे, मात्र तुम्ही लहानपणीपासून ते काही मोठे होऊपर्यंत तुम्ही ज्या व्यक्तींसोबत जास्त राहत असतात त्या व्यक्तीचा अर्धा स्वभाव तर काही जणांचा अर्धा स्वभाव असं तुमच्या मनात येत असतं आणि तुमचा स्वभाव त्या प्रकारे होत असतो. लक्षात ठेवा तुमच्या स्वभावात चुका भरपूर असतील, पण एक चांगली गोष्ट नेहमी असायला पाहिजे. तुम्ही कुठलंही नातं स्वार्थासाठी जोडू नये. देव म्हणतो लक्षात ठेवा स्वार्थी लोकांचं आयुष्य फार कमी असतं. हा संदेश पुढे ऐकत चला, नक्की मोठा अनुभव येईल. चांगला गुरु यशाचे दरवाजे तुम्हाला नक्की उघडून देऊ शकतो, मात्र त्यातून यशाच्या दिशाने जाण्यासाठी स्वतःला चालावे लागते. तुम्हाला यशाच्या दिशेने जायचे असेल तर तुम्ही नक्की चांगल्या रस्त्यावर चालू शकता. फक्त चांगला गुरु हा तुम्हाला यशाचा दरवाजा उघडून देऊ शकतं. तुम्हाला खरोखर यशापर्यंत पोहोचायचे असेल तर नक्की तुम्हाला स्वतःला यशाच्या रस्त्यावर चालावं लागतं. यशाचा रस्ता कितीही कठीण असला तरी तुम्हाला चालावं लागतं, कारण तुम्हाला यश पाहिजे असतं. त्यावेळी तुम्हाला देव नक्की साथ देतील. विश्वास ठेवा
आयुष्यात तुम्ही कोणासाठी तरी चांगलं केल्यानंतर तुमचं देखील चांगलं हे होतच असतं, फक्त तुम्हाला दिसून येत नसतं. पुस्तकाचे आणि जीवनाचं व्याकरण तुमचं अगदी सारखंच असतं. ते कशा प्रकारे, जर का शब्दांची तुमची निवड चुकली तर वाक्य बिघडत असतात, आणि जर का माणसाची निवड चुकली तर नक्की आयुष्य बिघडत असते. लक्षात ठेवा, तुम्हाला तुमचं पुस्तकाचं व्याकरण आणि जीवनाचं व्याकरण सारखं आहे. तुम्हाला नीट शब्दांची निवड करावी लागते, मगच तुमचं आयुष्य चांगल्या प्रकारे चालत असतं. देव म्हणतो, नेहमी मनामध्ये आठवणींचा साठा आणि एक कप्पा असू द्या, म्हणजे दूर गेलेल्यांशी कधीही गप्पा मारता येत असतात. जर तुमच्या मनात आठवणींचा कप्पा नसेल तर तुम्ही आयुष्यात आनंदी जगू शकणार नाही, कारण तुम्हाला प्रत्येक काळ आनंदी राहण्यासाठी आठवणींचा कप्पा हा तुमच्या मनामध्ये असलेलाच पाहिजे. थकलेल्या माणसाची वाट आणि झोप लागत नसलेल्या माणसाची रात्र मोठी असते. देव म्हणतो, तुम्हाला आयुष्यात कितीही मोठी अडचण आली, त्या अडचणींना सामोरे जाण्याची तुमच्यामध्ये एक धमक असली पाहिजे. ती धमक प्रत्येकाच्या अंगात असते, फक्त त्याला जो आळस झटकून तो धमक बाहेर काढतो, तोच व्यक्ती आयुष्यात यशस्वी होत असतो. आता देव तुम्हाला एक तुमच्या आयुष्यात मोठ्या चांगल्या संधी उपलब्ध करून देत आहे. त्या संधींना तुमच्या जीवनात प्रवेश करू द्या. हा संदेश पुढे ऐकत चला, नक्की मोठा अनुभव येईल. आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही दरप्रमाणे समुद्रातील तुफानांना प्रचंड भयानक म्हणत असतात, मात्र देव म्हणतो समुद्रातील तुफानापेक्षा सर्वात भयंकर असतात ते म्हणजे मनातील वादळे. हे अधिक भयंकर असतात, कारण हे संपूर्ण माणसाचे जीवन संपवू शकते. मनातील विचार केव्हाही वाईट विचार ठेवू नका, नक्की आयुष्यात तुम्हाला काही कमी पडणार नाही. हा संदेश पुढे ऐकत चला, नक्की तुम्हाला मोठा अनुभव येईल. देव म्हणतो, हा संदेश तुम्ही जर पूर्ण ऐकला तर नक्की तुम्हाला मोठा अनुभव येईल. नेहमी जीवनामध्ये लक्षात ठेवा, तुम्हाला खाली खेचणारे लोक तुमच्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात, त्यामुळे तुम्हाला पुढे जाऊ देत नसतात. मात्र त्यांचा विचार करत रडत बसणं सोडा आणि आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करा. नक्की देव तुम्हाला साथ देतील. समुद्रातील तुफानापेक्षा ज्या प्रकारे मनातील वादळे भयंकर असतात, त्या प्रकारे तुम्ही नकारात्मक विचार करताल तर नक्की जीवन पूर्णपणे नकारात्मक गोष्टीप्रमाणे बदलून जाईल. लक्षात ठेवा, देव म्हणतात, केव्हाही कोणाचीही मदत करत असताना कोणाच्याही त्याच्या डोळ्यात पाहू नका, कारण त्याचे झुकलेले डोळे तुमच्या मनामध्ये गर्व निर्माण करू शकतात. नेहमीप्रमाणे तुम्ही जर प्रत्येकाला मदत करत असाल तर मदत करत असताना त्याच्या डोळ्यांकडे नका पाहू. त्याच्या डोळ्याकडे पाहता तर त्याची झुकलेली डोळे तुमच्या अंगामध्ये, तुमच्या मनामध्ये गर्व निर्माण करू शकतात की तुम्ही त्याला मदत केला आहात, म्हणजे तो आपल्याला स्वतःपेक्षा मोठा समजत आहे. असं अनेक प्रकारचे तुमच्या अंगात गर्व येत असतात. म्हणून प्रत्येक वेळी मदत केल्यानंतर किंवा जीवनात काही प्राप्त झाल्यानंतरही गर्व करू नका. हा संदेश पुढे ऐकत चला. देव म्हणतात, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक सकाळ तुम्हाला काही ना काही अट घेऊन येते आणि आयुष्यातील प्रत्येक संध्याकाळ थोडी ताजेपणा देऊन जाते. लक्षात ठेवा, देवाने तुम्हाला 24 घंटे दिले आहे. त्या 24 घंट्यात तुम्हाला झोपायचे आहे का कष्ट करून भविष्य उज्ज्वल करायचे आहे, तुम्ही ठरवा. देव म्हणतो, संयम राखा, संघर्ष करा, प्रत्येक वेळी यश मी तुम्हाला देईलच. देव म्हणतात, जेव्हा कोणी तुमचे वाईट करते तेव्हा नाराज अजिबात होऊ नका, कारण त्या लोकांना तुम्हाला महत्त्व द्यायचा दुसरा मार्ग नव्हता म्हणून तुम्हाला नाराज करतात. देव म्हणतो, प्रत्येक वेळी कोणाच्या नाराजीवरून स्वतःचे आयुष्य पाहू नका.
कोणी नाराज झालं म्हणून त्याला मनवण्यासाठी दिवस रात्र घालवू नका. देव म्हणतात जीवनाची कमाई संपत्तीने मोजली अजिबात जात नाही. शेवटच्या प्रवासातील गर्दी सांगते कशी होती कमाई. जर तुम्ही आयुष्यात प्रत्येक वेळी पैशाच्या मागे धावत असाल तर तुम्ही आयुष्यातील प्रत्येक आनंदाचे क्षण सोडून जाचाल. देव म्हणतो तुमच्याकडे जर सर्व काही असूनही तुम्ही नेहमी पैशाच्या मागे धावत असाल तर नक्की तुम्ही चुकीचे करत आहात. कारण देवाने तुम्हाला तुमच्या नशिबात जितकं आहे तितकं दिलं आहे, मात्र तुम्ही हाव करत आहात. लक्षात ठेवा, माज आणि हाव केल्यानंतर जितकं तुमच्या नशिबात आहे तितकं देव घेऊ देखील शकतं. म्हणून नेहमी गर्व न करता चांगल्या प्रकारे आयुष्य जगा. आयुष्यामध्ये शिक्षण हे समाज परिवर्तनाचे एक साधन आहे आणि शिस्त हा राष्ट्राचा आत्मा आहे. म्हणून शिस्त असली पाहिजे. हा संदेश पुढे ऐकत चला. देव म्हणतो भरलेला किस्सा प्रत्येक तुम्हाला दुनिया दाखवतो आणि रिकामा किस्सा ह्या दुनियामधील तुम्हाला माणसं दाखवतो. म्हणून प्रत्येक वेळीचा अनुभव घेत चला. योग्य निर्णय घ्यायचे तर हवा अनुभव जो मिळतो चुकीचे निर्णय घेऊनच. योग्य निर्णय जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला अनुभव हा घ्यायलाच पाहिजे की तो निर्णय घेतलेला चुकीचा आहे का खरा आणि पुढे भविष्यात याचा काय उपयोग होऊ शकतो यासाठी तुम्हाला अनुभव हा घ्यावाच लागतो. ज्या प्रकारे मन गुंतायला वेळ लागत नाही, मन तुटायलाही वेळ लागत नाही. खरं तर हे रायला व सावरायला वेळ लागत असतो. लक्षात ठेवा, ज्या प्रकारे मनातील किंवा बाहेरील पसरा जर पसरला तर तो सावरायला तुम्हाला वेळ लागतो आणि तो सावरू वाटत नाही. त्याच प्रकारे तुमच्या मनामध्ये विचारांचा पसारा एकदम जर पडला तर तो सावरायला तुमचं आयुष्य जातं. म्हणून मनामध्ये कसलेही प्रकारचं विचार आणू नका. विचार करण्याची पद्धत सुपाप्रमाणे असू द्या. दोष तेवढेच काढून टाका आणि गुण तेवढेच शिल्लक ठेवा. नक्की आयुष्यात तुमचं मन प्रसन्न राहील. बाळू मामा म्हणतात आयुष्यामध्ये नेहमी जर तुम्ही चुकीचं असाल तरी तुम्ही चुकीचं असल्यानंतर लोक तुम्हाला जर प्रमाणे खरंच समजत असतील तर तुम्ही समजून घ्या तुम्हाला धोक्यात घालत आहात. कारण तुम्हाला देखील ठाऊक आहे तुम्ही चुकीचा आहात आणि समोरील व्यक्ती बरोबर आहे. तरी सुद्धा जर तुम्ही जिद्द करून तुम्ही चुकीचं नाही असं म्हणत असाल तर समजा सर्व पाहणारं देव आहे, बाकी कोणी नाही. म्हणून नेहमीप्रमाणे तुम्ही जर चुकीचं असून जिद्द करचाल तर तुम्ही अडकचाल. बाळू मामा म्हणतात चुकीचं असून बरोबर सिद्ध करणं सोपं असतं, मात्र बरोबर असून स्वतःला बरोबर सिद्ध करणं हे भरपूर कठीण असतं. नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्ही बरोबर असाल तरी देखील तुम्हाला सर्वजण चुकीचं म्हणत असतील तर समजा त्यांवरून आपल्याला पाहायचं नाही. कारण देव सर्व काही पाहत आहेत. त्या देवाला संपूर्ण माहीत आहे कोण चुकीचं आणि कोण बरोबर. आयुष्यामध्ये तुम्ही नेहमी सत्याच्या वाटेवर चालत राहा. तुम्हाला यश एक दिवस नक्की मिळेल. लक्षात ठेवा, यश मिळवायचे म्हणजे तुम्हाला खेळ वाटत असला तर तुम्ही चुकीचे आहात. जर तुम्हाला खरोखर यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला त्यासाठी लागणारी मेहनत, लागणारे श्रम करावेच लागणार. त्याशिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. बाळू मामा म्हणतात नेहमी जर तू माझ्या समोर येऊन म्हणशील बाळू मामा माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ द्या, मात्र त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तू जर मेहनत करणार नाहीस तर तुझ्या त्या इच्छा पूर्ण होणे अशक्यच राहतील आणि तुझं स्वप्न एक स्वप्नच राहील. कारण मी तुझ्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी इथे तुझ्या पाठीमागे उभे आहे. तू प्रयत्न करणार नाहीस, मात्र तुला पाहिजे सर्व आहे तर हे अजिबात शक्य नाही. तू आळस झटक आणि मी दिलेल्या
बळाचा उपयोग करून तू आत्ताच संघर्ष करायला सुरुवात कर. नेहमी लक्षात ठेवा, देव म्हणतो आयुष्यामध्ये स्वप्न मोठीच पहा. जितकी मोठी स्वप्न पाहताल तितकेच मोठे संघर्ष तुम्हाला करायचे असते. जर तुम्ही संघर्ष बारीक आणि तुम्ही स्वप्न मोठे पाहत असाल तर तुम्ही आयुष्यात कधीही यशस्वी होणार नाही. आज हा संदेश पुढे ऐकत चला, नक्की तुम्हाला मोठा चमत्कार पाहायला मिळेल. लक्षात ठेवा, नेहमी जर तुम्ही आयुष्यात चुकीच्या रस्त्यावर चालत आहात असं तुम्हाला वाटत असेल आणि एकदा जर तुम्हाला वाटत असेल की मी नेमके चुकीच्या रस्त्यावर चालत आहे का खरोखर, तर लक्षात ठेवा, जर तुम्ही खरोखर चांगल्या आणि सत्याच्या रस्त्यावर चालत असाल तर तुम्हाला अडथळे भरपूर येणार. जर तुम्हाला अडथळे येणार नाही तर लक्षात ठेवा, तुम्ही चुकीच्या रस्त्यावर चालत आहात आणि तो रस्ता बदला. बाळू मामा म्हणतात, तुम्ही प्रत्येक वेळी माझ्या समोर येऊन प्रार्थना करतो, म्हणतो माझे सर्व स्वप्न इच्छा पूर्ण होऊ द्या. मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या, तुमची काही ना काही मोठी चूक असते. त्यामुळे मी तुमचे स्वप्न पूर्ण करत नाही. त्याकरिता तुम्हाला पूर्णपणे मेहनत संघर्ष करावा लागतो. त्यासाठी तुम्हाला भरपूर कष्ट घ्यावे लागतात. मग मी नक्की तुम्हाला यश देईल. लक्षात ठेवा, कधीही देव तुम्हाला तुमच्या स्वप्नापेक्षा जास्त देत असतात. म्हणून विश्वास हा फक्त बाळू मामांवरती ठेवा, कारण कधी कधी तुम्हाला ते देखील मिळते ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसतो. म्हणून जर तुम्ही प्रत्येक वेळी स्वप्न पूर्ण करा असं म्हणत असाल मात्र त्याकरिता मेहनत करणार नाही तर अजिबात स्वप्न पूर्ण होणार नाही. बाळू मामा म्हणतात, एकदा माझ्या दरबारात येऊन तर बघ, सर्व चिंता सर्व दुःख जळून जातील. तुझ्या चिंता दुःख जळून जर तुला टाकायच्या असतील तर एकदा आदमापूरला येऊन तर बघ. बाळू मामा यांचा हात सर्वांच्या पाठीवर असतो. एकदा तुम्ही अडचणीत असतात, त्या अडचणीतून जर का तुम्हाला खरोखरच बाहेर पडायचे असेल तर तुम्हाला अजिबात चिंता करायची गरज नाही. ज्यावेळी दुःख येत असतात त्यावेळी जास्त चिंता केल्याने ते दुःख नक्की वाढत असतात. म्हणून प्रत्येक वेळी जास्त चिंता करणं सोडा आणि त्या दुःखांना आनंदाने सामोरे जावा. ज्या व्यक्तींच्या अंगामध्ये दुःखांना संकटांना भिडण्याची शक्यता असते त्यांच्या पाठीशी देव नेहमी असतात. लक्षात ठेवा, देव प्रत्येकांची वागणूक पाहत असतात, कारण प्रत्येक जण ह्या दुनियामध्ये कष्ट करण्यासाठी मागे हटत आहे, मात्र स्वप्न असे पाहत आहे ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसता. म्हणून जितकी मोठी स्वप्न असतील त्याकरिता तुम्हाला मेहनत ही घ्यावीच लागणार. मामा म्हणतात, बेहू नको, मी तुझ्या सोबत आहे. मी एका डोळ्याने या जगामध्ये या दुनियामध्ये प्रत्येक कोपऱ्यात काय चालू आहे मला सर्व ठाऊक असते. म्हणून केव्हाही लक्षात ठेवा, तुम्ही एखादे वाईट काम करत असताना माणूस एखादा वाईट काम करत असताना डावीकडे उजवीकडे आणि खाली पाहतो, मात्र तो वर पाहायचे विसरूनच जातो, कारण वर देव सर्व पाहत आहे हे त्याच्या लक्षात कधीही येत नसते. म्हणून देव म्हणतो, वाईट काम करायच्या मार्गी जाचाल तर नेहमी तुमचं वाईटच होणार. लक्षात ठेवा, आयुष्य कर्माने भरलेलं आहे. ज्या प्रकारे हिऱ्यांमुळे दागिन्यांना किंमत आहे त्या प्रकारे कर्मामुळे तुमच्या आयुष्याला किंमत आहे. तुमचं आयुष्य कर्मांनी भरलेलं आहे. तुमचं नशीब बदलायचं असेल तर तुम्हाला कर्म चांगले करावे लागतील. हा संदेश इतका ऐकला असाल तर कमेंटमध्ये लिहा, बाळू मामा तुमच्यासाठी पूर्ण वेळ दिला आहे. आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला देखील लाईक करायला विसरू नका. मामा म्हणतात, आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर काटे आहेत म्हणून माघार घेऊ नको, खड्डे आहेत म्हणून माघार घेऊ नको, कारण प्रत्येक रस्ता खराब असला तर पुढे तो चांगला रस्ता तुम्हाला मिळतच असतो. फक्त पुढे जायला आलं पाहिजे. जर थांबला तर संपला. लक्षात ठेव. देव म्हणतात,
निश्चित राहा, बेहू नको, मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या मुखावाटू माझं नामस्मरण आहे, म्हणून मी तुझ्या सोबत आहे. चिंता करणं सोड, कारण तुझे हेही दिवस जातील. श्री संत सद्गुरू बाळूमामा. लक्षात ठेवा, आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर दुःख येत आहेत, खड्डे येत आहेत, म्हणून माघार घ्यायची नसते. त्या दुःखांना, त्या खड्ड्यांना काहीतरी प्रयत्न करून सामोरे जायचे असते. तुम्ही जर या संदेशाबद्दल सहमत असाल तर कमेंटमध्ये होय असं टाईप करा. देव म्हणतात, अरे बाळा, बेहू नको, मी तुझ्या सोबत आहे. कारण बाळूमामा यांचा चमत्काराचा अनुभव आज प्रत्येकाने घेतलेला आहे. तुम्ही देखील नक्की काही दिवसात बाळूमामा यांच्या चमत्काराचा अनुभव नक्की घ्याल. बाळूमामा म्हणतात, नेहमीप्रमाणे आयुष्यात जर तू चिंता करत राहशील तर आयुष्यात काही करू शकणार नाहीत. लक्षात ठेवा, चिंता करायची नसते, त्या चिंतेला दूर करायचे असते. ज्याप्रमाणे जास्त विचार करणारे लोक खूप थोड्या काळासाठी प्रगती करतात, म्हणजेच जे लोक जास्त प्रमाणात वाईट विचार करतात त्यांची प्रगती होणे अशक्य आहे. विचार करायचे असतील तर भविष्याचा करा. तुम्हाला यशापर्यंत कसे जायला मिळेल, कशा प्रकारे यशापर्यंत जाण्याची वाट मोकळी होईल, तुम्ही असा विचार करा, नक्की पुढे जाल. मामा म्हणतात, आयुष्याच्या वाटेवर दुःख आहेत म्हणून थांबू नको, खड्डे आहेत म्हणून माघार घेऊ नको. तुला पुढे चांगला रस्ता मिळणारच आहे, कारण मी तुझ्या सोबत आहे. एकेकाळ झाले असं. बाळूमामा यांना एक भक्त प्रश्न विचारतो, मामा, मी प्रत्येकासाठी चांगले केलं आहे, प्रत्येकाचं आयुष्य मी स्वतः बदललं आहे, म्हणजे त्याला आयुष्यात प्रत्येक काळ मी खूप मदत केली आहे, तरी देखील मला वाईट दिवस का? यावेळी बाळूमामा हसले आणि म्हणाले, अरे वेड्या, तुला ठाऊक आहे का, त्याला तू मदत केला आहेस, तुला देखील माहीत आहे. मात्र लक्षात ठेव, तुला चांगले दिवस आता भरपूर येणार आहेत. हा विचार तुझ्या मनात असू दे, कारण तुझे विचार चांगले असतील तर तुझं आयुष्य चांगलं राहील. मात्र तुझे वाईट दिवस नक्कीच सरणार आहेत. तुला आता फक्त एकच करायचं आहे, दुःखांना सामोरे जायचं आहे, कारण मी तुझी कठीण परीक्षा घेत आहे. कशा प्रकारे मदत केला आहेस आणि कशा प्रकारे आहेस, कारण तुला पुढील काळात जेव्हा मी भरपूर तुझ्या इच्छेपेक्षा जास्त सुख देईल तेव्हा तू कुठे अडथळा येऊन थांबू नये, तू सुख हाताने गमवू नये, यासाठी मी तुला वाईट वेळ आणून दिली आहे. कारण जेव्हा तू सुखात येतील तेव्हा तू गर्व न करता वाईट दिवसाची आठवण काढून चांगल्या प्रकारे सुखाचे दिवस जगशील, तेव्हा नक्की तुझे सुख जाणार नाही. म्हणून मी तुझ्यासाठी अशी वेळ आणली आहे. बामा म्हणतात, प्रत्येक वेळी तुम्ही जर दुसऱ्यांसाठी चांगले करत असाल तर तुमचे देखील कोठे ना कोठे, कशात ना कोणत्या प्रकारात चांगले होतच असते. फक्त फरक इतकाच असतो, जास्त काळ ते दिसत नसते, मात्र चांगलं होतच असतं. हा संदेश पुढे 4 मिनिट ऐकत पहा. हा संदेश इतका ऐकला असाल तर कमेंटमध्ये लिहा, बाळूमामा, मी तुमच्यासाठी पूर्ण वेळ दिला आहे. नेहमी लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीत, कोणत्याही प्रयत्नात तुम्ही जर प्रत्येक वेळी म्हणसाल माझे स्वप्न पूर्ण कसे होणार, हे म्हणण्यापेक्षा बाळूमामा माझ्या प्रयत्नांना साथ द्या असं म्हणा. मग पहा बाळूमामा तुमचे स्वप्न कसे पूर्ण करतील. लक्षात ठेवा, आयुष्याच्या वाटेवर तुम्हाला दुःख संकट येणारच, मात्र नामस्मरण बाळूमामा यांचे केल्यानंतर दुःख जाणार नाहीत. मात्र दुःखांना सामोरे जाण्याचे तुमच्यामध्ये बळ नक्की येणार. दुःख ज्या प्रकारे काट्याच्या स्वरूपात तुमच्यावर वार करत आहेत ते काट्याचे स्वरूप फुलामध्ये निर्माण होणार. लक्षात ठेवा, जेव्हा तुमचे मन साफ असेल तेव्हा तुम्हाला परमेश्वर काट्या देखील टोचू देणार नाही. फक्त तुमचं मन साफ असलं पाहिजे. जर तुम्ही प्रत्येकावर वाईट विचार करत असाल, नकारात्मक विचार करत असाल तर नक्की आयुष्य वाईट प्रमाणे होणार. म्हणून नकारात्मक विचारांना दूर करा. तुमचे मन झटका, वाईट विचारांना झटका आणि नवीन सकारात्मक विचारांसाठी मनामध्ये जागा करा. नकारात्मक विचार आयुष्य संपवण्यासाठी पूर्णपणे सक्षम ठरत असतात. लक्षात ठेवा, जास्त
लोक यशस्वी होत नसतात याचे कारण त्यांना स्वतःवर विश्वास नसतो. म्हणून नेहमी आयुष्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. आत्मविश्वास नसणारा व्यक्ती काही करू शकत नाही, कारण स्वतःवर विश्वास नसेल की तू हा यशस्वी पूर्णपणे करू शकणार असा ठाम विश्वास जर त्याला स्वतःवर नसेल तर तो व्यक्ती काही देखील करू शकणार नाही. हा संदेश अजून 2 मिनिट वेळ काढून ऐका. नक्की आयुष्यात येणारे सर्व दुःख, सर्व अडचणी दूर होतील. लक्षात ठेवा, अडचणी, सर्व दुःख दूर करायचे असतील तर तुम्हाला प्रयत्न आणि त्या दुःखांना सामोरे जावे लागेल. त्याशिवाय ते दुःख आणि अडचणी दूर होत नसतात. आणि बाळूमामा यांचे सुविचार, बाळूमामा यांचे विचार जर तुम्ही बाळूमामा यांचे संदेश ऐकत असाल तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींना तुम्ही पूर्णपणे सामोरे जाचाल, कारण तुमच्या मनामध्ये बाळूमामा यांचे सुंदर विचार आहेत. लक्षात ठेवा, हे विचार फक्त ऐकून सोडून द्यायचे नसतात. सर्वप्रथम हे विचार तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उपयोगी पाडायचे असतात. जर का तुम्ही हे विचार जीवनामध्ये पूर्णपणे ह्या विचारांचा, ह्या संदेशांचा उपयोग करणार नाही तर आयुष्यात यशस्वी होणे अशक्यच. कारण तुम्हाला संदेश बाळूमामांचे तुम्ही जर पूर्ण ऐकत असाल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा, बाळूमामा मी तुमचे सर्व संदेश ऐकत आलो आहे. जर संपूर्ण संदेश ज्या भक्तांनी पाहिले आहेत त्यांनी कमेंटद्वारे जरूर सांगा. लक्षात ठेवा, अशक्यही शक्य करतील मामा. फक्त तुम्हाला विश्वास असला पाहिजे. आयुष्यात काही कमी पडणार नाही. फक्त तुम्हाला निस्वार्थ मनाने भक्ती करायची आहे. बाळूमामा म्हणतात, मी शरीराने जर का तुम्हाला दिसत नसलो तरी माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी पूर्ण काळ आहेत. फक्त अडचणीच्या वेळी एकदा हाक मारा, मी सांगून नाही न सांगता धावून येईल. तुम्ही हा संदेश पूर्ण ऐकला असाल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, मी तुमचा बाळूमामा संदेश संपूर्ण ऐकला आहे. आणि हा संदेश पुढील लोकांना जरूर शेअर करा ज्यांना ह्याची गरज आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, रस्ता चुकणे चुकीचे नसते, मात्र रस्ता चुकीचा आहे तरी देखील त्या वाटेवर चालणे चुकीचे असते. नेहमी लक्षात ठेवा, श्रण संयम तुम्हाला कधीही धोका देणार नाहीत. तुम्हाला श्रण संयम एक ना एक दिवस तुम्ही केलेले प्रयत्न तुम्हाला साथ देईलच, कारण देव तुमच्या प्रयत्नांना नेहमी साथ देत असतो. याबद्दल सहमत असाल तर कमेंटद्वारे होय असं टाईप करा. संदेश ऐकला असेल तर धन्यवाद. भेटूया असंच एका नवीन संदेशासह. श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं.